कधीकाळी सामान्य पुणेकरांचा आवाज म्हणून पुण्याचे पुढारी बनलेले रवींद्र धंगेकर सध्या अज्ञातवासात गेल्याचं चित्र आहे। पुण्यात टोळीयुद्ध होत आहेत, मुंड देश सोडून पसार होत आहेत। मात्र या मुद्द्यांवर आक्रमकपणे भांडणारे धंगेकर आहेत कुठे असा प्रश्न विचारला जातोय। कधीकाळी पुण्यातल्या समस्यांचा आवाज बनलेले रवींद्र धंगेकर आता नेमके कुठे आहेत असा प्रश्न पुणेकरांना पडतोय। काँग्रेसमधून शिंदे गटात गेल्यानंतर धंगेकर पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरून गायब झाल्याचं चित्र आहे। पुण्यात वाढणारं ड्रग्सचं नेटवर्क असो, खड्डे, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत समस्या असो, की मग बड्या बापांच्या पोरांना मिळणारा वरदहस्त असो, याआधी धंगेकर कुणाचीही भीडभाड न बाळगता आवाज उठवायचे। तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं। पण आता पक्ष बदलल्यानंतर धंगेकरही बदलल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच जेव्हा धंगेकरांच्या कामांचा करिश्मा होता तेव्हा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी हु इज धंगेकर म्हणून त्यांना डिवचलं होतं। पण त्याच भाजपच्या मित्रपक्षात धंगेकर गेल्यानंतर आता वेअर इज धंगेकर असा प्रश्न विचारला जातोय। धंगेकर विरुद्ध रासने हु इज धंगेकर, एक नगरसेवक। शुभेच्छा दिला, पण मी नेहमी म्हणतो की मी रवी धंगेकर। पुण्यात आंदेकर कोमकर गटाची टोळीयुद्ध होत आहेत। गुंड घायवळ कुणाच्या आशीर्वादानं देश सोडून पसार झाला यावर प्रश्न उपस्थित होत आहेत। पण धंगेकर शांत आणि पुण्यातील विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मौन धारण केलंय। तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं। खासदार असताना देखील कोणी ह्या विषयात कोणी लक्ष नाही देते, पण ते एकटे सगळ्यांना उरून पुरलेत। सोडणार बी नाही कोणाला, एकटा माणूस चिकार झाला। आम्ही दंगेकरच्या बाजूनेच आहे, सत्याच्या बाजूने आहे। याचा आवाज तो तसा नेता आता पुणेकरांना भेटलेला आहे आणि तो स्पेस जो निर्माण झाला तो धंगेकरांनी भरून काढला। तो जनतेतला माणूस आहे ना, त्यामुळे ते आवाज उठवतात। धंगेकर एक नंबर माणूस। मधल्या काळामध्ये ते सरकार पक्षामध्ये गेले। आता सरकार पक्षामध्ये ते का गेले, कुठल्या अटी शर्तींवर गेले, त्यांची नेमकी काय अशी अडचण होती? कारण ते बांधकाम व्यावसायिकही आहेत, त्यामुळे त्यांच्या काय अडचणी होत्या त्या मला माहीत नाहीत नीटशा। पण एक नक्की की त्यांची उणीव भासते आम्हाला। आत्तासुद्धा त्यांनी प्रश्न विचारावेत असं अपेक्षित आहे, मात्र ते मला काही दिसत नाही आहे। तुम्हाला काही पत्ता लागला का त्यांचा? म्हणजे तुम्हाला कुठे? मला माहितीच नाही ते सध्या कुठे आहेत आणि काय नाही। ते अज्ञातवासात असतील तर आय डोंट नो। जे पुणे पोलीस दल, पुण्यातील मंत्री मोहोळ अज्ञाताच्या तक्रारीवरून मंत्री सावंतांच्या पोराचं विमान बंगालच्या खाडीवरून परत फिरवू शकतात, त्याच पुण्यातून गुंड घायवळ लंडनला कसा पसार होतो हे कोडं बनलंय। म्हणजे एवढा मोठा कुख्यात गुंड हा डुप्लिकेट पासपोर्ट कोण देत असेल बरं? कारण साधारण माणसाला तर शक्य नाही। तुमच्या माझ्यासारखा माणूस जरी एअरपोर्टला गेला तर आपण आय कार्ड नुसतं आपण साधी फोटोकॉपी जरी मोबाईलमध्ये दाखवली तरी ते ग्राह्य धरत नाहीत। मग चक्क पासपोर्टच डुप्लिकेट असावा आणि त्या डुप्लिकेट पासपोर्टच्या आधारे चक्क 90 दिवसांचा व्हिसा त्याला मिळावा। निश्चितपणे राजकीय बळ असल्याशिवाय हे शक्य नाही। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।